जय मुक्ताई मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील हिंगणा वैजनाथ येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। येथील श्री नवनाथ महाराज मंदिरातील मूर्तीची अज्ञातांकडून विटंबना करण्यात आली, ज्याचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटताना दिसत आहे। या घटनेचा निषेध करण्यासाठी मुक्ताईनगर येथील नाथजोगी समाज बांधव आता रस्त्यावर उतरले आहेत। मुक्ताईनगर नाथजोगी नवतरुण मंडळ आणि अखिल भारतीय नाथजोगी समाज संघटनेच्या वतीने आज मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, भुसावळचे प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील आणि तहसीलदार गिरीश वखारे यांना निवेदन देण्यात आले। समाजाच्या वतीने या कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून श्रद्धास्थानांचा अपमान करणाऱ्या दोषींवर तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी मुक्ताईनगर नाथजोगी नवतरुण मंडळाचे अध्यक्ष मोतीलाल जोगी, जिल्हा संघटक संदीप जोगी यांच्यासह समाजातील ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता प्रशासन या समाजकंटकांचा छडा लावून त्यांना कधी गजाआड करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सर, आज आपण तहसीलदार आणि आमदार महोदयांना निवेदन दिलं, कशाबद्दल निवेदन होतंय? ओम नमो आदेश। समस्त नाथपंथीयांचं, हिंदू धर्माचं, वारकरी संप्रदायाचं जे आराध्य दैवत आहे, श्रद्धास्थान आहे, प्रेरणास्थान आहे, असे श्री नवनाथ महाराज यांचं देवस्थान हिंगणा वैजनाथ म्हणजे शेगाव तालुका बुलढाणा जिल्हा येथे आहे। त्या ठिकाणी कुण्यातरी समाजकंटकाने अज्ञात माथे फिरवणे या 9च्या 9 नाथांच्या मूर्तीचे मुंडके छाटलेले आहे आणि विटंबना केलेली आहे। या घटनेमुळे आम्हाला अतिशय दुःख आणि वेदना झालेली आहे। आमच्या श्रद्धेला ठेच पोहोचलेली आहे। आम्ही या निमित्ताने जाहीर निषेध करतो, तीव्र निषेध करतो आणि शासनाकडे, प्रशासनाकडे अशी मागणी करतो की त्या माथे फिरूला, त्या समाजकंटकाला त्वरित अटक करून त्याच्यावर कारवाई करावी, अत्यंत कडक कारवाई करावी, असे आम्ही आशयाचे निवेदन सन्माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील, माननीय प्रांताधिकारी श्री जितेंद्र पाटील, माननीय तहसीलदार सो गिरीशजी वखारे यांना दिलेला आहे। धन्यवाद।